हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज रविवार दिनांक 29 जून 2025, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, अयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास आषाढ, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची चतुर्थी तिथी आहे. सकाळी 9 वाजून 15 मिनिटानंतर पंचमी तिथीला सुरुवात होईल. वार रविवार आहे. नक्षत्र मित्रांनो आश्लेषा नक्षत्र आहे. सकाळी 6 वाजून 34 मिनिटानंतर मघा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो वज्र योग आहे. सायंकाळी 5 वाजून 58 मिनिटानंतर सिद्धी योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो विष्टीकरण आहे. सकाळी 9 वाजून 15 मिनिटानंतर भवकरणाला सुरुवात होईल. रात्री 9 वाजून 14 मिनिटानंतर बालवकरणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांचे राशीचे ते पहाटे 5:30 वाजता असे असणार आहे. सूर्य आणि गुरु मिथुन राशीत असतील. चंद्र कर्क राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे आहे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 6 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 19 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हर ओम शिव शिव शंभोराज्ञया प्रवर्तमान सत्य ब्रह्मणो द्वितीय परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाते जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमानी शालिवान शके 1947 प्रभादी षष्टी संवत्सराणामध्ये विश्वावसु नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतू आषाढ मासे शुक्ल पक्षे भानुवासरे आश्लेषा नक्षत्रे वज्र योगे विष्टीकरणयुक्तायां चतुर्थी शुभतीतो वीरगोत्रात उत्पन्न मेकड़प्पा मोहपात दुरित क्षय द्वारा श्री पार्वती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या. मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 6 वाजून 34 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरचा बदल केवळ मघा नक्षत्र असणार आहे आणि याचही वेळ मर्यादा सकाळी 9 वाजून 15 मिनिटापर्यंतच असणार आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेत. जून दिनांक 29, जुलै दिनांक 3, 4, 5, 7, 9, 12, 13, 16, 18 आणि 21. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलेत जुलै दिनांक 3, 7 आणि 9. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत जुलै दिनांक 3, 5, 7, 12, 13 आणि 21. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले जुलै दिनांक 3, 4, 13, 14 आणि 18. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले जुलै दिनांक 3, 5, 7, 12, 13, 16, 18 आणि 21. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागातही पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी माघ मासामध्ये मुहूर्त आहेत, त्याआधी नाही. विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तुशांती तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी देखील श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाहीत. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ शिवलिंगाची आपल्याला करता येईल. तेही पंडिताच्या माध्यमातून विधिवत आणि देवकाळामध्ये करायची आहे. घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. घरी करणार असाल तर यासाठी काही नियम वेगळे आहेत, ते आपण पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे. तेव्हाच आपण घरी आपल्या देवघरामध्ये शिवलिंगाची स्थापना करावी. यासाठी मुहूर्त दिलेत जुलै दिनांक 13, 18 आणि 21.
मित्रांनो, या वरील सर्व मुहूर्तांच्या वेळेमध्ये तारखेमध्ये वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण कृपया मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित वा पंचांगधारकास संपर्क साधावा. आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्र. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये मित्रांनो सकाळी 6 वाजून 34 मिनिटानंतर यमघंट योग सुरू होत आहे. हा जनन शांती संबंधी योग आहे. या काळामध्ये जे काही बालक जन्म घेतील त्यांची 12व्या दिवशी जनन शांती करायची असते. यानंतर मात्र आपल्याला मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदल की आपण सर्व विसरून जातो मित्रांनो. पण बाळाच्या जीवनामध्ये येणाऱ्या अशुभ घटनांची तीव्रता मात्र आपल्याला कमी करता येत नाही. ही जनशांती आपल्याला घरीच करायची आहे मित्रांनो, इतरत्र कुठेही नाही. सकाळी 9 वाजून 15 मिनिटांपर्यंत भद्रा योग आहे मित्रांनो. या भद्रा योगाचा स्वामी राहू असल्यामुळे या वेळेत आपण महत्वाची काही कामे करू नये. त्यात फारसा आपल्याला यश प्राप्त होणार नाही. पंचमी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो. जर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील या तिथीवर, तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळामध्ये करा. तेव्हाच आपली पितृसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल, त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल, आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर सकाळी 9 वाजून 15 मिनिटानंतर हजर आहे. जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असतील लहान मोठे, तर या वेळेनंतरच आपण ते करू शकता. पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची काळजी घ्या, अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो. राहुकाळ सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामामध्ये अडथळे निर्माण करतो मित्रांनो. तेव्हा शक्यतो या वेळेमध्ये 1.5 तासाच्या आपण महत्वाची कामे करू नये, टाळावी. ती इतर वेळेत करा, जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल. प्रमुख गोचर ग्रहांमध्ये अस्तंगत म्हणून 13 जून ते 5 जुलैपर्यंत गुरुग्रह आहे मित्रांनो. तेव्हा गुरुसंबंधी आपल्याला महत्वाचे काही धार्मिक विधी करता येणार नाही. केली तर त्याचा काही फायदा फारसा होणार नाही. पंडिताच्या माध्यमातून जरी केले तरी नाही होणार मित्रांनो. तेव्हा थांबणे हे योग्य आहे मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगा संबंधीचा जो व्हिडिओ आहे मी तो याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम शिवशंभो महादेव.